हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? मस्त ना, मजेत ना? तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त आमच्या इथे म्हणजे हा तालुका आहे आमचा आणि इथून आमचं गाव एकंदरीत मला असं वाटतं 15 ते 20 किलोमीटर आहे. तर मी थांबलेले आहे बस स्टॉपवरती कारण की मला जायचं होतं माझ्या आत्याच्या मुलीच्या घरी. आणि हे बाळ तुम्ही बघत असाल तर त्या तालावरती खूप नाचत होतं आणि मस्तपैकी शिवजयंतीचा जल्लोष सुरू होता. माझी बस लागणार होती 2:15 आणि आम्ही आलो 1:15 कारण की बसचा ॲक्च्युली टाईम आम्हाला काही माहिती नव्हता. तर कोणी म्हटलं होतं की 12:30ला लागते, कोणी म्हटलं 1:30ला लागते आणि कोणी म्हटलं 2:15ला लागते. तर आम्ही करेक्ट 1:30ला येऊन पोचलो होतो आणि आता 2:15 पर्यंत टाईमपास करायचा होता. तितक्यात ही रॅली आली आणि मला असं वाटतं ही अख्खा गाव फिरून आलेली आहे. म्हणजे जिथनं स्टार्ट झाली परत तिथंच थांबलेली आता येऊन. ही त्याच्या अगोदर इथनं फिरून गेलेली. तर मस्तपैकी घोड्यावरती शिवाजी महाराजांचं रोल केलेले छोटं मुलगा आहे आणि ते चाललेले आहेत आणि मस्तपैकी बाया वगैरे सेम कलरच्या साड्या घातलेल्या जाताना दिसल्या. तर शिवजयंतीचा जल्लोष हा सगळीकडेच असतो आणि तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी हा व्हिडिओ खूप उशिरा अपलोड करत आहे कारण की मी अगोदर हे सगळं शूट करून ठेवलं आणि नंतर मी म्हटलं की गावाला गेले परत की सगळं व्हिडिओ एडिट करून मी हे अपलोड करेन. तर मस्तपैकी बायांनी तरी बघा ना कशा छान छान साड्या घातलेल्या आहेत. सेम सेम कलरच्या साड्या घातलेल्या आहेत सगळ्यांनी आणि एक उत्साह त्यांच्या अंगात आहे की जयंती आहे. आणि कुणाची जयंती आहे तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर असं करता करता आमचा भरपूर असा थोडा म्हणजे वेळ गेला आमचा आणि तिथला जो आवाज पण होता तो पण बंद झाला आणि ह्या साहेबाला लागली भूक कारण की कुठंही बाहेर गेलं की या साहेबाला पहिली लागते ती भूक. तर त्याला मग 100 रुपये दिले आणि म्हटलं जा शेजारच्या दुकानातनं. श्रावणीला म्हटलं शेजारीच दुकान होतं, अगदी जास्त दूर जावं लागत नव्हतं. तर तिथनंच मग त्याच्यासाठी खायला कुरकुरे, पाण्याची बॉटल आणि बसमध्ये बसून जाताना जो लागणार आहे खाताना असा टाईमपास करत जाताना तर तो खात खात जाऊ म्हणून त्याला सामान आणायला सांगितलं श्रावणीला. आता तुम्ही म्हणत असाल की 4 चाकी गाडी आहे म्हणजे सॉरी 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर पण आहे. तर मग ही बसनी का चालली आहे? बसनी ह्याच्यासाठी चाललेली आहे की आम्ही फक्त तिघेच जण आत्याच्या मुलीच्या इथे जात होतो. कारण की साहेबाला यायचं नव्हतं. त्यांना जायचं होतं पटावरती बैलगाडा शर्यत बघायला. गावाकडं आलं की तो एकच नाद आहे. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. दुसरं काहीच सुचत नाही. तर मस्तपैकी त्यांनी आम्हाला बसमध्ये बसवून दिलं आणि परत एक पाण्याची बॉटल पण दिली. ती पण थंडगार पाण्याची बॉटल आणि आम्ही मस्तपैकी पहिलीच सीट घातली आणि निघालो. आमचा प्रवास सुरू झाला. तर तुम्ही बघत असाल की हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातला जंगल. किती घनदाट जंगल असतं तुम्ही बघू शकता. आणि आता तर उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढं घनदाट जंगल, बापरे. कधी कधी तर आहे ना असं सहसा अचानक या रस्त्यावरती वाघ येतात, थांबतात आणि कधी कधी तर असं रस्त्यावर बसून असतात. मला तर अजून योग नाही आला बघायचा. पण आत्ताच आम्ही इकडे गावाला यायच्या अगोदर माझ्या दीराच्या अंगावरती वाघ धावून आलता आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्या नादामध्ये आणि त्याच्यामुळंच आम्हाला इथे परत म्हणजे त्यांनी इथे गाडी ठेवली आणि ते तिकडे बसने आले आणि त्याच्यामुळे मग आम्हाला इकडे येताना ट्रॅव्हल्सने यावं लागलं आणि आता आम्ही जाताना परत मग आमची गाडी आम्ही घेऊन जाऊ. तर बघता ना किती घनदाट जंगल आहे. जे ताडोबा म्हणत असतात ते हेच जंगल आहे. ताडोबामध्ये नाही मोडत हे जंगल पण त्याचसारखं आहे. ताडोबामध्ये तिथल्या मर्यादित असतात पण ह्या जंगलांमध्ये सैरभैर असे असतात वाघ आणि भरपूर प्राणी बघायला भेटतात. मला तरी अजून योगच आला नाही की मी. तर मस्तपैकी आमचं खाणं पिणं चालू होतं. बिस्किटचे जे पुडे आणले होते ते ऑलमोस्ट फस्त झाले होते आणि आता फक्त पाण्यावरती होता. जायला आम्हाला 1.5 तास लागणार होता आणि आत्ताच स्टार्टिंग झाली आणि जाता जाता मध्यंतरी जेव्हा अर्ध्यात पोचतच होतो की रेल्वेचं फाटक पडलं आणि तिथे काम सुरू झालं. ते पण काम असं होतं की जे बाहेरून आलेले लोक होते म्हणजे बिहारी म्हणाल किंवा असे UP बिहारकडले लोक ज्यांना
खूप 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 असं म्हणजे ताकदीचं काम असतं आणि ते एकदम चुटकीत काम करून घेतात असे लोक आलेले होते. आणि ते जेव्हा लोक काम करत होते तेव्हा बसमधले जे मराठी लोक होते ते बघत होते त्यांना की किती ह्यांच्या लोकांमध्ये ताकद असते, आपले लोक करतील का, मराठी लोकांना जमल का, असं तसं. त्यांच्या बाया बघा कशा पोरांना कमरेला बांधून असे टोपले घेऊन चाललेत, असं म्हणजे बसचा कंडक्टर आणि ज्या बसचे ड्रायव्हर आणि बसच्या कंडक्टर मॅडम होत्या, त्यांचं बोलणं चालू होतं की आपल्या इकडची लोक करायला असे कामं भेटतात, एवढे जड कामं करायला भेटतात, किंवा आपल्या लोकांना असं काम करायला कमीपणा वाटतो आणि आपल्या इकडच्या बाया किंवा माणसं एवढं जड काम करूच शकत नाहीत. तर हे आमच्या बसमधल्या लोकांचं असं बोलणं चालू होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की कधी कधी वेळ जातो, कधी कधी जाऊन पोचतो, कारण की बसचा प्रवास म्हटला की कंटाळा, उलटी असं चालूच असतं. आणि कसं सवय नसते ना बसमध्ये बसायची, तर बसमध्ये कधी असं बसलं की कंटाळा आल्यासारखं वाटतो आणि कधी कधी पोचलं असं वाटतं. तर ही जी नदी बघत आहात या नदीचं नाव आहे वैनगंगा नदी. तुम्ही पुस्तकांत किंवा तुम्हाला जनरल नॉलेजही जास्त माहीत असेल तर तुम्हाला ही नदी माहीतच आहे. ही आहे चंद्रपूर जिल्ह्यात नाही येत वाटतं, आरमोरी गडचिरोली जिल्ह्यात येते असं मला वाटतं. तर ही आलेली आहे आरमोरी, आणि आरमोरीमध्ये ही आहे वैनगंगा नदी. खूप मोठी नदी आहे. तर तुम्ही बघत असाल तर अगदी समुद्रासारखी नदी आहे ही, खूप मोठी नदी आहे. आणि लगेचच मग आम्ही पोहोचलो. लगेचच म्हणजे नाही, आम्हाला 1.5 तास लागला पोचायला. तर तुम्ही बघत असाल तर आम्ही घरी पोहोचलो. आणि आता सरप्राईज द्यायचं होतं तिला, आणि सरप्राईज काय द्यायचं तिला कळलंच आम्ही आलो म्हणून, आणि ती आतमध्ये घेऊन बघा कशी हसायला लागले. तर फायनली आता आम्ही घरी पोचलो. आणि मला कुठल्या नातेवाईकांच्या घरी तेवढं जायला आवडत नाही जेवढं हिच्या घरी जायला आवडतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.